दर्शनासाठी येणार असाल तर प्लीज कृपया करून विनंती करेल म्हणजे तुम्हाला ज्यांना इच्छा असेल त्यांना सांगतो मी, ज्यांना इच्छा असेल त्यांनी यावा हार आणि नाळा घेऊन. त्यांना इच्छा असेल की खरंच हे काहीतरी चांगला करतोय मी, तर त्यासाठी मला सपोर्ट नक्कीच करावा. मी असं विचार केला की माझ्या घरी येताना कोणी वया, पुस्तकं, पेन्सिल, रबर ज्यांची इच्छा असेल त्यांनी, कोणाला फोर्स नाही, त्यांनी येताना ते काही घेऊन यावं, जेणेकरून ते माझ्याकडे जेवढं पण काही जमा होईल ते मी एका मराठी स्कूलमध्ये किंवा अनाथाश्रममध्ये जाऊन द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल. बघता तर आमचं एवढं झालं आहे सर्व करून. आम्ही जर पळून मी वरती टेबलवर चढून काम करतो. मी जे विचार करतोय ना तेच आता तुम्ही पण विचार करतात की नाही ते बघूयात. जास्त नाही पण 100 लोकांपैकी जर 5 जणांनी जरी वया, पुस्तकं, पेन्सिल काही एक जरी आणलंच ना तरी मला वाटेल जे मी विचार करतो ते माझ्या मतेने करेक्ट विचार आहेत. कशी यूज करणार ते माहिती नाही काय. असं काहीतरी आम्ही लावलं इकडे हँड स्टॅपलर म्हणून आमचं काम होतंय ते. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला बघ. आजपासून आज संडे आहे आणि मी चेहरा बघत आहे तुम्ही सुजलेला वाटत का ते तुम्हाला. तर तब्येत ठीक नाही, घसा, नाक, डोकं सर्व एकत्रच झालं आज मला. तर जातो मी मामांच्या घरी माझ्या टेबल आणण्यासाठी. बाप्पांना ज्या टेबलवर बसवायचं आहे तो टेबल काढायचा त्या घरून, पूर्ण तो टेबल क्लीन करायचा आहे आज पूर्ण घर. बस सिलिंग क्लीन करायचं आहे, फॅन क्लीन करायचं, सर्व काही गोष्टी आजच करायच्या मला. तेव्हा हा टेबल घेऊन जायचा मला आता घरी. उचललं तुम्ही चाल पाहिजे. काल रात्री गेलो होतो ना मी सर्व हे लटकन जे तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेलच त्या मी इथे बांधतो सर्व आता एक करून. आणि काम चालू करतोय आणि मी जाऊन पालघरला जाऊन ते मला फ्रेमिंग आणायचे आणि प्लस स्टॅपलर सुद्धा आणायचे. लहान लहान काम आहेत ते जाऊन मी करून येतोय. तोपर्यंत हे अनिकेत इथले कामं करेल आणि मोठी शिल्पातही दुसरं काम करते लटकनचं. हे तर लागणारच आहेत. त्याचसोबत आम्ही हे सुद्धा मिक्स करून लावतो इथे. तर थोडंसं वेगळं डिझाईन येऊ शकतो कारण आम्ही खूप सारे आणले होते आणि आमच्याकडे खूप सारे एक्स्ट्रा होते म्हणून आम्ही असं काहीतरी बनवायचा प्रयत्न केला आहे. हे घेतलं मी पट्टी पण घेतली आणि घरी त्या दिवशी जे फुलाचं केलं होतं थर्मोकोलचं ते सुद्धा घेतलं आहे. आता आम्हाला ते स्टॅपलर्स घेण्यासाठी ते कपड्याला लावायचे होते. बस आता कसं आम्ही बाईकवर घेऊन जातील ते बघावं लागेल आम्हाला. आणि हवा असेल आणि फुलं निघायला पाहिजेत नाही कारण गाडी नाही आपल्याकडे. असं काहीतरी आम्ही लावलं इकडे हँड केलेत, लटकवलेत आणि हे तर सर्व अजिबाऊ आणि अनिकेतने केलं होतं आणि बाकीचे उरलेत त्या तिथे पन्नी चढून करते. छान वाटते असं बघायला. मेन बघायला तर आजपासून तयारी चालू होते घरी पप्पांची. तर टेबल लावला आम्ही ते यानुसार आम्हाला काम करायचं. आता दुसरं म्हणजे की पट्ट्या वगैरे आणल्यात ते आता ठोकून फ्रेम करून बघावं लागेल. एवढं बाकी आहे ते सर्व इथं लावले सर्व. अशी फ्रेमिंग करायची आम्हाला पण आपल्याकडे बांधायचं कसं ते मी विचार करतोय. तर मोस्टली राहील स्टॅपलर लावून हे स्टॅपलर आणलंय हे स्टॅपलर लावून त्यावर बांधण्याचा प्रयत्न करतो. ते राहील की नाही पहिला बघून घेतो आम्ही. राहायला पाहिजे ना बघा फोन बघा पहिले व्यवस्थित करून आहेत स्ट्रेट लाईनमध्ये चालेल ना. हां असं लावायचं मग ते म्हणणार व्यवस्थित. स्टॅपलर म्हणून आमचं काम होतंय तरी पण आम्ही ते रस्सीने काहीतरी बांधण्याचा प्रयत्न करणारच आहेत. तर आता बघूया स्टॅन्ड फ्रेम करायचं आम्हाला अशी. आणि मेन प्रश्न असा आहे की ह्याच्यावर ते स्टँड उभं राहील की नाही ते बघावं लागणार. आता की कसं राहील ते बघूयात. आता सीन असं झालंय हे मी तसे स्टॅपलर लावलेत पण पनूचा जरा विचार वेगळे आहेत. म्हणजे ती मध्ये स्ट्रेट लावूयात मी असे लावलेत किंवा ते अशा लावूयात. तर कारण की खालचं जो स्टँड असणार आहे खाली लावण्याचा तो तिकडे प्रॉब्लेम होईल असं मला वाटते जे मी त्या पद्धतीने करतो तसं. आणि पनू बोलते की तिने जर असं क्रॉस लावला आहे तर राहील का ते फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे की हे याला असं राहील की नाही बघायला लागेल. या थिकनेसवर हा थर्मोकॉल असं राहील की नाही बघायला लागेल फक्त ते बघायचं आपल्याला. हे बघा मी ह्या पद्धतीने बोलतोय पनू ह्या पद्धतीने बोलतोय पण आता आम्ही दोन्ही पद्धत ट्राय करून बघतोय कसं इझी होईल ते. आम्ही दोघे जातो ते काम करण्यासाठी म्हणून जे पण करायचं आम्हाला दोघांनाच करायचं आहे. तर ह्याप्रमाणे आम्ही काही स्टॅपलर बनवून घेतोय. अशी काहीतरी मी स्टॅपलर लावतोय. एक तर आम्ही ही फ्रेम अशी बनवलाय त्याप्रमाणे आणि दुसरी ह्याप्रमाणे अशी बनवलाय. आता कोणती कशी बनवायची ते मी विचार करतोय. मला थोडी सर्दी झाली आहे. फ्रेम तर झाली आमची आता मेन आहे ते खालचा जो बेस असतो तो कसा ठेवायचा आणि त्याच्यावर फ्रेम कशी राहील ते बघतोय. त्याच्यात आम्ही धाग्याने बांधून घेतोय. तर ते होते की नाही बघूयात. नंतर लहानसे चुके असतात ते ठोकून घेतील.
अशी काहीतरी फ्रेमिंग केली आहे आता, पण ती फ्रेमिंग आहे ना व्यवस्थित डिसबॅलन्स आहे, थोडी हात लावला तर हलते, अशी थोडी हात लावला हलते. आम्ही विचार करतो इथे हे खिळा काय आहे त्याला असं बांधून घेऊ आणि प्लस विंडोचा सपोर्ट पण येईल त्याला, म्हणजे काय एवढा काय प्रॉब्लेम नाही, होऊ शकतो. होईल ना. आता काय आता कापड लावून घेतो पहिला, नाही पहिला बांधून घेऊ, पहिला बांधून घेत होतो मी, मग ते याचं काम करतोय. क्रॉस आहे काही फ्रेम ते पट्ट्या बरोबर नाही असं मला पण. आम्ही फ्रेमिंग बनत होतो त्याचप्रमाणे आम्ही रिंग सुद्धा ऑर्डर केली होती, पण ती आली आहे रिंग, ते प्रॉपर रिंग वाटत नाही मला. आता आम्ही कन्फ्युज आहे ती मागची फ्रेमिंगवर आम्ही काम करतो ते करूयात की ही रेडी पण फ्रेम लावूयात, तर ते विचार होतो. लक्ष मस्त तिघे काम करायला. आता आम्ही कापड लावून घेतो व्हाईट कलरचा, हे स्ट्रेट झालंय ते कापड लावून घेतो. कोणती नाही ते फुला दिसणार ना, ते कापड लावतो आता याच्यामध्ये. तर ग्लू वाली घंटा आणली आम्ही, आता कशी यूज करणार ते माहिती नाही, कारण तिकडे आता फ्रेमला लाईट लावायचे. हाईट जास्त थोडी, हा ठीक आहे 2-3, हा बस परफेक्ट आहे, चालेल ना. किती फक्त ते वरचे मने मोज, हा किती राहतात आपले, हा तेवढे घे चालेल. आता मी घंटी लावते, घंटी लावायचं काम पडून घेतलंय. काय बोलताय मोठी आणा पाहिजे, टांग टांग वाजत टांग कशाने लावतो तिकडे. एवढं काम झालंय. ही ते फुलं लावायचे व्हाईटवाले, की ही हे सर्व आहेत ते काय लगेच लावून, आणि बाकीची लाईट पण लावायची. आम्हाला लाईट्स आणले ही, पण ही ग्लू गन चालत नाही आहे, माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे की मला चालवता येत नाही ती. बघता बघता आमचं एवढं झालंय सर्व करून. आम्ही जर पडून मी वरती टेबलवर चढून काम करतोय, थकलो रे आज पूर्ण दिवसभर झालं हेच करतोय. आता टाइम बघा किती वाजलेत, 5:30 वाजलेत. अजूनपर्यंत पालघर जाऊन आम्हाला ते थोडं पालघरला जायचं. आता पालघर जाऊन थोडंफार ते घरचं सामान आणायचं आहे. हे बघा एवढं आज आम्ही डेकोरेशन केलं आहे, पण मी आपलं अनिकेत होता, माझी शिल्पाताई होती, सर्व मिळून आम्ही घरच्या लोकांनी एवढं केलं आहे. आता अजूनपर्यंत बाकी आहे, म्हणजे लाईट्स लावायचे आहेत, पुन्हा ते फ्लॉवर्स घेतलं आपण ते लावायचे आहेत, तर खूप सारं काम बाकी आहे. आणि हे बघा हे बाहेर तर मस्त वाटतंय रे. अजूनपर्यंत इकडे आम्ही काहीतरी करायचा विचार करतोय. जर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर मला सांगा नक्की, तर मी ते तिथे काही करायचा विचार करेल. काय बाबा कुठे गेला? हा बघ पूर्ण गावाला फिरतोयस ना, काय हसतोय. इथे गावाला तुझी मजा येते ना वॉटरला की. हा पालघरवरून तू वॉटरला आला ना की त्याची फुल ऑन धमाल, खूप मजा येते त्याला. फक्त पूर्ण दिवस गावात खेळत असतो मित्रांसोबत, इकडे जा तिकडे जा चालूच असते. मी तुम्हाला सर्वांना माझ्या घरी बाप्पांच्या दर्शनाला येण्यासाठी इन्व्हिटेशन देतोय. आणि प्लस एक इम्पॉर्टंट नोट्स म्हणजे की आपण प्रत्येकांच्या घरी किंवा बाप्पांच्या दर्शनासाठी जातो, हार नारळ फूल सर्व काही गोष्टी घेऊन जातोस, तर ते तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण ती आपली भावना असतात. तर बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर त्यांना प्रसाद चढवतोय. पण त्यानंतर माझ्या मनामध्ये एक विचार आला आहे, कारण की ते आपण यंग पिढीच हा विचार करू शकतो. मला तरी वाटते मी गावामध्ये लोकांनी केला पण असेल, पण मी माझ्या घरी फर्स्ट टाईम करतोय, कारण की माझ्या घरी फर्स्ट टाईम बाप्पा येतात. पहिलं म्हणजे की जर आपण माझ्या घरी कोणी दर्शनासाठी येणार असाल तर प्लीज कृपया करून विनंती करेल म्हणजे तुम्हाला ज्यांना इच्छा असेल त्यांना सांगतो मी, ज्यांना इच्छा असेल त्यांनी यावा हार आणि नाळा घेऊन. त्यांना इच्छा असेल की खरंच हे काहीतरी चांगला करतोय मी, तर त्यासाठी मला सपोर्ट नक्कीच करावा. मी असं विचार केला की माझ्या घरी येताना कोणी वया पुस्तकं पेन्सिल रबर ज्यांची इच्छा असेल त्यांनी, कोणाला फोर्स नाही, त्यांनी येताना एक नारळ इच्छा असेल त्यांनी येताना ते काही घेऊन यावं, जेणेकरून ते माझ्याकडे जेवढं पण काही जमा होईल ते मी एका मराठी स्कूलमध्ये किंवा अनाथाश्रममध्ये जाऊन द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल. कारण की आपण जसं गणपती बाप्पा साजरा करतोय त्याचप्रमाणे मलाही वाटतं की जेवढे खूप सारे विद्यार्थी आहेत त्यांना स्टडी करायचं असते, पण त्यांना बुक पेन्सिल नसतं, तर त्यांना आपल्याकडून ही छोटीशी मदत होईल. तर कृपया तुम्हालाही मी विनंती करतो की मी जे मेसेज तुमच्यापर्यंत पोचवतो त्याला मला सहकार्य करा. मी जे विचार करतोय ना तेच आता तुम्ही पण विचार करतात की नाही ते बघूयात. जास्त नाही पण 100 लोकांपैकी जर 5 जणांनी जरी वया पुस्तकं पेन्सिल काही एक जरी आणलंच ना, तरी मला वाटेल जे मी विचार करतो ते माझ्या मतेने करेक्ट विचार आहेत. आणि तेच विचार मी नक्की पुढच्या वर्षीसुद्धा करण्याचा प्रयत्न करेल, आणि तेही मोठ्या प्रमाणात. आता तरी फर्स्ट टाईम आहे माझा, तर म्हणून मला आयडिया नाही माझा कितपर्यंत आणि कुठपर्यंत मी सर्व काही गोष्टी करेल. बघूयात आपण यावर्षी आपल्याला काय रिझल्ट येतो. घरचा डेकोरेशन भरपूर सारा ऑलमोस्ट नाही आहे, बऱ्यापैकी संपलंय. तेव्हा भरपूर सामान घेतलंय आता मी घरच्यांसाठी मी घरी सामान घ्यायचं आहे. पालघरमध्ये मस्त बाप्पा निघालेत, आता आगमनाची तयारी करू सर्वांचीच. मला छान मूर्ती आहे बाप्पांची.
असेच पालघरमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गणपती बघायला भेटणार आहेत. आणि आता घरी जाऊन पण मला लहान लहान कामं आहेत, ते काय कामं होतील की नाही माहिती नाही. पण आता मेन गोष्टीत आम्हाला लाईट चिपकवायची आहे, ती आज होईल की नाही माहिती नाही. कारण जी ग्लू गन आहे ती मला यूज करता येत नाही. ती माझी कझिन सिस्टर आहे, ती येईल, त्यानंतर ती बघूयात होते की नाही. चिपकत नव्हतं आणि मला कळत नव्हतं कसं करायचं ते, तर ऋषाला आली ती लावलं. आता हे अशी काहीतरी लाईट वाटेल आपल्याला. खूप चटका करायचे हे बघा ना, हे बघा अशी लावतात. चटके लागतात त्याचे मस्त म्हणून चटका लागला मला. असं काय तर लुक येत होता तरी आपला 5 एकराचा. काय काय चल 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 लबा चांगला वाटते बघायला. तर 10 मिनिट झालेत. आता मी निघालो वडरावरून पालघरला जाण्यासाठी. आज जे डेकोरेशनचं काम केलं मी खूप मस्त केलं. ऑलमोस्ट डन झाले, फक्त फ्लावर्स लावायचे बाकी आहेत. लाईट सुद्धा लावून झाले. पनीर सुद्धा खूप मेहनत केली आहे, ती पण थकली आहे. नग सुद्धा झोपलाय. म्हणजे खूप मजा आली आहे डेकोरेशन करण्यासाठी. आता उद्या ऑफिसला जायचं आहे, तर हा ब्लॉग इथेच संपवतोय.